मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चामध्ये सहभागी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 18 दिवस पूर्ण। सीआयडी कडून आरोपीच्या चौकशीला सुरुवात। मारेकऱ्यांना पकडण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र प्रत्यक्षामध्ये कारवाई होत नाहीये। त्यामुळे सीआयडीकडे तपास सोपवून काहीही फरक पडणार नाही, खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा शनिवारी मूक मोर्चा। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर। सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये चोख बंदोबस्त, 400 अंमलदार, वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, एसआरपीएफ सह अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार। वाहतुकीतही बदल। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून विष्णू चाटेची कसून चौकशी। बीड शहर पोलीस ठाण्यामधून विष्णू चाटेला केजमधून केलाय। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला। कारवरती पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न। बारुळ गावातून जवळग्याकडे जाताना हल्ला। धाराशिवमध्ये एबीपी माझाच्या बातमीमुळे महसूल प्रशासन अलर्ट मोडवर। पवनचक्की प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केली नियंत्रण समिती। नियंत्रण समितीची आज पहिली बैठक। शेतकऱ्यांच्या तक्रारींवरती तोडगा निघणार। तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर। तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। पवनचक्की वादामधून हल्ला झाला का याचीही तपासणी केली जाणार। तुळजापूर तालुक्यामधल्या सरपंच हल्ला प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभाग 21 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण। बँक अधिकारी आणि क्रीडा विभागामधील अधिकाऱ्यांची चौकशी होणार। अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। धाराशिवमधल्या बोगस पीक विमा प्रकरणामध्ये 7 जिल्ह्यातील 24 आरोपींचा सहभाग। आतापर्यंत 19 आरोपींना अटक। 6 जणांच्या विरोधामध्ये दोषारोप पत्र दाखल। यंत्रणेला हाताशी धरून पीक विम्याचे पैसे लाटले जात आहेत, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप। या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन भ्रष्टाचार उघड केला पाहिजे, कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव। हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।